नाहीये तर कबुली जबाब लिहिण्याचा प्रश्नच येत नाही। हे बघा मॅडम, आमच्याकडे अजून बरीच कामं आहेत। ही एकच केस घेऊन आम्ही नाही राहू शकत। पटकन कबुली जबाब द्या। एक मिनिट सर, तुम्ही ही चौकशी नाही करत आहात। हे जे सगळं काही करताना जबरदस्तीने सुरू आहे तुमचं, आणि तुम्ही जे वागताय जे बोलताय ते खूप चुकीचं आहे। आणि तुमच्यावर प्रेशर येऊ नये यासाठी तुम्ही ही केस निकालात काढायला बघताय। गुन्हेगार कोण आहे हे शोधून काढण्यात ना तुम्हाला काही इंटरेस्ट नाहीये। तुम्हाला फक्त जगाला हे दाखवून द्यायचंय की ही केस तुम्ही लवकरात लवकर कशी सॉल्व्ह केली। हे बघा मॅडम, सर्व पुरावे तुमच्या विरोधात आहेत। तुम्हीच गुन्हेगार आहात हे क्लिअर आहे। हे तुम्ही ठरवताय सर। कधीपासून जीव तोडून सांगते की मी काहीच केलं नाहीये, तरी सुद्धा तुम्हाला विश्वास नाही बसत आहे माझ्यावर। तुम्ही ऐकत पण नाहीये माझं। मला सांगा, दुसऱ्या शक्यता नसू शकतात का? त्या साचपडून बघा ना तुम्ही। मॅडम, तुम्ही आम्हाला काम कसं करायचं हे शिकवू नका। इन्स्पेक्टर, अजून प्रूव्ह झालेलं नाहीये ना की या गुन्हेगारातून, मग या गुन्हेगार असल्यासारखं का वागताय तुम्ही त्यांच्याशी? याची ट्रीटमेंट अजिबात सहन करणार नाही आम्ही। सर, सर्व पुरावे या मॅडमच्या विरोधात आहे। एकच मिनिट, ताई आत या। प्रियाताई, तुम्ही इथे? या कोण? प्रियाताई आमच्या घरी काम करतात, आणि शिऱ्यामध्ये भेसळ यांनीच केली होती। प्रियाताई, का केलं पण असं तुम्ही? एक मिनिट मॅडम, आम्हाला यांची चौकशी करू दे। तोंड बंद ठेवायचं। भैरवी मॅडमचं नाव कुठे यायला नाही पाहिजे, समजलं ना? ये ग, इकडे ये। चल पटकन ये म्हणते ना। का केलंस असं? पोरांच्या खाण्यात विष का मिसळलंस? बोला तर देऊ का ठेवून? बोला मॅडम, तुम्ही का केलं असं? हो बोला पटकन। काही झालं तर मी सगळं व्यवस्थित सांभाळ, पण जर का तू माझं ऐकलं नाहीस तर काय होऊ शकतं याची कल्पना आहे ना तुला? किती वेळा विचारते तुला, एकदा सांगून कळत नाही? का केलंस असं? मीच मुलांच्या शिरात गोळ्या मिक्स केल्या होत्या। तुम्ही? तुमच्याकडे गोळ्या आल्या कुठून? कुणी दिल्या? मी काय विचारतोय, तुमच्याकडे गोळ्या कुठून आल्या? कोणाच्या सांगण्यावर तुम्ही हे केलं? कोणाच्याही नाही, मी माझ्या मर्जीने केलंय। काय बोलताय प्रियाताई तुम्ही? सिरियसली प्रियाताई, तू असं वागशील हे इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं। काय नाही केलं हो तुमच्याकरता? प्रत्येक वेळेला नेहमी पाठीशी उभं होतो आम्ही तुमच्या, आणि तुम्ही असे वागलात, असे पांग फेडलेत तुम्ही। बोला, काय विचारताय ते? हे का केलं तुम्ही असं? मला सईताईंचा बदला घ्यायचा होता। त्यांना बदनाम करण्यासाठी केलं मी। माझा बदला? पण मी काय केलं होतं? हे बघा प्रियाताई, तुम्ही हे सगळं जे काही बोलताय ना ते मला अजिबात पटत नाहीये। तुम्ही हे सगळं सांगाल आणि आम्ही हे सगळं ऐकून घेऊ आणि पुढे जाऊ असं जर वाटत असेल ना तर तसं अजिबात नाही। तुम्ही अजूनही खरं खरं सांगा, हे खरंच तुम्ही तुमच्या मनाने केलंय? माझ्या मनानेच करते। मला तुमचा खूप राग आला होता। असं यांनी काय केलं होतं की तुला यांचा इतका राग आला? मागे एकदा
काम करत असताना माझ्याकडून एक बारीकशी चूक झाली आणि सईताई मला वाटेल तशा बडबडल्या. मी जागीरदारांकडे इतकी वर्ष काम करते पण मला कधीच कुणी काही बोललं नाही आणि ह्या काल घरात आलेल्या मला पाहिजे तसं बोलल्या. सईताईंनी मला कामावरून काढण्याची धमकी दिली होती. ते मला सहन नाही झालं. तेव्हाच ठरवलं की सईताईंना चांगला धडा शिकवायचा म्हणून. प्रियाताई, का खोटं बोलताय तुम्ही? आणि मुळात हे सगळं काही घडलंच नव्हतं. मी ऐकवून सगळं विसरून गेलात पण माझ्या मनाला लागलं. तेव्हाच मी ठरवलं की तुम्ही मला घराबाहेर काढण्याआधी मीच तुम्हाला घराबाहेर काढते. आणि म्हणूनच मुलांच्या शिरात गोळ्या मिक्स केल्या. प्रियाताई, तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकता ना याचा विचार पण केला नव्हता मी. इन्स्पेक्टर, सत्य काय सगळ्यांपुढे आलंच. आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली असतील. आता इथून पुढे काय करायचं हे तुम्हाला माहितीच आहे. पण एक गोष्ट खरं खरं सांगू का, सई त्यांच्या विद्यार्थ्यांबरोबर असं कधी वागू शकत नाही. वेळ पडली तर त्या मुलांकरता स्वतःचा जीव देतील पण त्या मुलांचा जीव धोक्यात घालायचा विचार सुद्धा कधी करणार नाही. त्यांना घेऊन जा. सई मॅडम, मला माफ करा. अहो, सगळे पालक आणि पुरावे हे तुमच्याच विरोधात होते म्हणून आम्हाला तुमची उलटसुलट तपासणी करावी लागली. नाही सर, इट्स ओके. तुम्ही फक्त तुमचं काम करत होतात. पण आता सई निर्दोष आहेत हे त्या मुलांच्या पालकांना प्लीज कळवा तुम्ही. हो, मी सर्व पालकांना कळवतो. सर, मला त्या मुलांची खूप काळजी वाटते. मी आता हॉस्पिटलमध्ये जाऊ शकते का प्लीज? हो, तुम्ही जाऊ शकता. या आपण पालकांना भेटून घेऊ. सर, थँक्यू सो मच. तुम्ही जर आता आला नसता ना तर नाही माहित काय झालं असतं. काय झालं असतं? सई, काहीही झालं नसतं. तुम्ही जर काही केलंच नाही तर मग काय होणार आहे? आणि खरं सांगू, मला खरंच खूप कौतुक वाटतंय तुमचं. आय मीन, इतक्या पॅनिक सिच्युएशन मध्ये पण किती सगळं नीट हँडल केलंय तुम्ही. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. हे बघा, सई मॅडम निर्दोष आहे. हे जे काही झालंय ना ते त्यांच्या मेडने केलं. तिनेच मुलांच्या शिऱ्यामध्ये गोळ्या मिसळल्या होत्या. सॉरी मॅडम, तुमच्यावर आम्ही नको ते आरोप केले. आम्ही आमच्या मुलांची अशी अवस्था बघून घाबरून गेलो होतो आणि त्या भीतीमुळे तुमच्याशी असं वागलो. हे बघा, पोटच्या मुलाला अशा अवस्थेत बघितल्यावर कोणी असंच वागेल. तुमचं मन, त्यामागे होणाऱ्या वेदना मला कळत होत्या. आणि तुम्ही जे काही बोललात त्याचं वाईट नाही वाटलंय मला आणि त्रासही नाही झाला. त्रास फक्त एकाच गोष्टीचा होतोय, माझ्या या मुलांना मी अशा अवस्थेत नाही बघू शकत. से डोंट वरी. सी, डॉक्टर त्यांना हवा तो उपचार करतायत त्यांच्यावर. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मुलं लवकरात लवकर बरी होणार आहेत. ऑल्सो सी, मुलं तर लवकरात लवकर बरी होतीलच पण या सगळ्या ट्रीटमेंटचा, औषध पाण्याचा जो काही खर्च असेल त्या सगळ्याचा खर्च मी करणार. तुम्ही सगळ्यांनी त्याची अजिबात काळजी करायची गरज नाही. कारण सी, जशी तुमची मुलं आहेत तशीच आमची सुद्धा आहेत. सो यू गाईज रिलॅक्स्ड. ऑल्सो तुम्हाला जर
इथून पुढे काहीही लागलं, कशाचीही गरज लागली तर प्लीज डोंट हेजिटेट टू कॉल मी. प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. सई, तुम्ही पण आता जरा घरी चला. नाही सर, जोपर्यंत माझी मुलं बरी होत नाही ना तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही. प्लीज ना. बाप्पा, जे संकट माझ्या मुलांवर आलंय ते माझ्यावर येऊ दे. मला काहीही झालं ना तरी चालेल, त्याची पर्वा नाहीये मला. पण माझ्या मुलांना लवकरात लवकर बरं कर. सई, नको रडूस बाळा. सगळी मुलं अगदी पहिल्यासारखी ठणठणीत होतील बघ. मुलं ही देवाघरची फुलं असतात. देव त्यांचं कधीच काहीच वाईट होऊ देणार नाही. तू नको काळजी करूस. अगं, तुला ताप आलाय सई? नाही आई, देवा, अरे ताप वगैरे नाही. खोल मी बरी काय आहे. एक मिनिट बघू. सई, अहो अंग फणफणतंय तुमचं तापाने. काय चाललंय? तुम्ही चला आधी घरी चला. युनिट रेस्ट. चला चला. नाही पण मुलं. सई, मी काय काय म्हणतोय, मुलांचं काय? मुलांना काही होणार नाही. डॉक्टर आहेत ना इथे काळजी घ्यायला. आणि मी टच मध्ये असणार आहे त्यांच्या. वेळोवेळी अपडेट घेईल आणि तुम्हाला पण देईन. ओके? आणि मला सांगा, मुलं बरी झाल्यानंतर त्यांना पण त्यांची टीचर हवी असेल ना त्यांच्या पुढे. जर तुमची जर तब्येत खराब झाली आणि नंतर तुम्ही त्यांना अटेंड नाही करू शकला तर मग कसं होणार आहे? चला आधी तुम्ही स्वतःची काळजी घ्या. देवांश बरोबर बोलतोय. चल आराम कर तू. चल चला. त्या हवालदाराने वेळेत मला फोन केला म्हणून बरं झालं. त्या प्रियाने जर का तोंड उघडलं असतं ना तर फारच अडचणीत आले असते. तात्पुरता का होईना हे प्रकरण मिटलं, नाहीतर कठीण झालं असतं. ये सई. देवा, सईला आराम करू दे. मी गरम दूध आणते. सई, तुला पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये नेलं होतं ना चौकशीसाठी? मग आई, अगं पोलीस चुकीच्या माणसाची चौकशी करत होते. म्हणजे? आई, अगं पोलिसांनी प्रूव्ह केलंय की सई निर्दोष आहेत. पण नेमकं काय झालंय? म्हणजे काय घडलं तिकडे? मला जरा स्पष्ट सांगशील? सांगतो, सगळं सांगतो. सई, तुम्ही बसून घ्या ना. अहो चला चला. ऍक्च्युली झालं असं की मला जेव्हा कळालं की घरी हे सगळं झालंय, मी आपल्या घरी काय काय घडलंय हे तुम्हाला माहिती आहे ना. मला खरं खरं सांगा, काय घडलंय? मीच मुलांच्या शिरात गोळ्या मिक्स केल्या होत्या. मला सईताईंचा बदला घ्यायचा होता. त्यांना बदनाम करण्यासाठी केलं मी. बघितलं ठिणगीचा वणवा कसा होतो ते. आई, आता आता प्लीज तू त्या प्रियाताईंना काही बोलायला जाऊ नकोस. पोलीस जे काही करायचं आहे त्यांच्याबरोबर ते करतायत, शिक्षा देत आहेत त्यांना. ठीक आहे, तिला जाब विचारत नाही, पण तुझ्या बायकोला तर जाब विचारायला पाहिजे ना. तिने मुळात घरात हा ट्युशनचा उद्योग सुरू केला नसता तर हे सगळं झालंच नसतं. ताई, जाऊ दे ना आता. का जाऊ द्यायचं वहिनी? मुळात हिच्यामुळे आपल्या सगळ्यांना किती मनस्ताप झालाय. हिला शाळेत जाऊ दिलं ना, इथेच चुकला. शाळेत जाऊन काहीतरी नॉनसेन्स क्लास घेण्याची, ट्युशन घेण्याची आयडिया सुचली हिला. आणि ती पोरं, ते त्यांचे पालक लगेच हजर झाले. ते काम तिकडे कुठचे. त्यांचं पण काय म्हणा, एवढं मोठं घर मिळतंय बघायला,
सगळे आले उन्हाडके. मॅडम सॉरी, पण या सगळ्यामध्ये त्या लहान मुलांचा काय दोष आहे? आणि त्या मुलांना शिकायचंय म्हणून शिकवणीसाठी ते घरी आले ना. त्यांना आयुष्यात पुढे जायचंय, त्यांचं भविष्य घडवायचंय म्हणून ते आले होते. आपल्या भविष्याची काळजी नाहीये का तुला? या सगळ्या प्रकरणामुळे आपलं भविष्य धुळीत मिळालं असतं, त्याचं काय? ताई, अहो मी काय म्हणते, आता जे होऊन गेलंय किंवा जे घडणारच नाहीये त्यावरनं आपण का वाद घालतो? आता सगळं मिटलंय. बहिणी, तू आयुष्यभर हिची बाजू घेणार आहेस का? आयुष्यभरीच्या चुकांवर पांघरून घाल बसणार आहेस का? आई अगं, पण आता या सगळ्या प्रकरणात सईंची काहीच चूक नाहीये ना. आणि आय टोल्ड यू ना, प्रियाताईने कबूल केलंय की चूक तिचीच होती म्हणून. हो, पण हिने जो काही मूर्खपणा केलाय त्याचं काय? आपण भोगत बसायचं का? नाही हं? याच्या पुढे हिने कुठलाही डिसिजन घ्यायचा नाही. एक लक्षात ठेवायचं, तू सामान्य घरातून आलेली सामान्य कुवतीची मुलगी आहेस, त्यामुळे शहाणपणा दाखवायला जायचं नाही. मॅडम प्लीज. काय प्लीज? या घरात येऊन तुला इतके दिवस झालेत, लग्न झालंय तुझं या घरात, पण अजूनही घराला शोभेल अशी अजिबात वागत नाहीयेस तू. तू हे जे काही वागतेस ना, ते लग्नाआधी ठीक होतं, तुझ्या घरी चालत असेल हे सगळं. पण आता तुझं लग्न झालंय, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींचं भान तुला असायलाच हवं, कारण तू आता जहागीरदारांची सून आहेस. एका मोठ्या बिझनेसमॅनची बायको आहेस तू, त्यामुळे तुझ्या वागण्यावरून लोक त्याला जज करतात. तुझं काही जाणार नाही ग. माझ्या मुलाचं नाव धुळीला मिळेल. आई अगं, असं काहीच होणार नाहीये. देवांश, तू परत हिची बाजू घेऊ नकोस. इनफ इज इनफ. आणि हे जे काही झालंय ना, हे असं मला परत घडता कामा नये. काही झालं ना तरी हिचं हे ट्युशन घेणं वगैरे बंद झालं पाहिजे, ताबडतोब. हा, फाईन फाईन. नाही घेणार सई, इथून पुढे ट्युशन्स नाही घेणार. अरे पण जानू प्लीज, आता यावर ना मला काहीच डिस्कशन नको आहे. तिची तब्येत खराब आहे, शी नीड्स रेस्ट. चला सई, चल. तुम्ही खूप रागवला असाल ना माझ्यावर. आय मीन, मी आई जे काही म्हणत होती त्याला होकार दिला आणि तुम्ही घरी ट्युशन घेऊ शकणार नाही हे सुद्धा सांगितलं. या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला जरा वाईट वाटलंच असेल ना. पण खरं बोलू का, मी ना तेव्हा काही बोललो नाही, कारण आईची ना मनस्थितीच नव्हती की ती काही समजून घेईल, माझं ऐकेल. आणि मी जर तिला क्रॉस केलं असतं तर तिला आणखी राग आला असता, म्हणून मी तेव्हा काही बोललो नाही. पण डोंट वरी, मी उद्या आई शांत झाली की नक्कीच बोलेन तिच्याशी या सगळ्या विषयांवर. सर, तुम्ही स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये. मला कळत आहे हे सगळं तुम्ही का बोललात. सई, तुम्हाला अजून पण ताप आहे? ऐका ना, आपण डॉक्टरकडे जाऊन येऊयात ना. चला ना प्लीज. बरं, मग मी डॉक्टरांना घरी बोलवू का? नको. तुम्ही का लहान मुलांसारखं हट्ट करताय हो? सर, मी हट्ट नाही करत आहे. मला कळत आहे की माझ्या या तापावर ना एकच औषध आहे फक्त. ते कळतंय मला. जाऊयात ना मग आपण हॉस्पिटलमध्ये मुलांना भेटायला. आता नको, आता किती उशीर झालाय. आता सगळे झोपले असतील ना तिकडे. आपण उद्या जाऊयात सकाळी लवकर. माझी मुलं बरी असतील ना? सई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळी मुलं लवकरात लवकर अगदी बरी होणार. आय एम 100% शुअर. तुम्हाला कशी काय एवढे खात्री? कारण माझा तिथल्या डॉक्टरांवर विश्वास आहे. मला माहिती आहे की
ते सगळे डॉक्टर्स मुलांची छान ट्रीटमेंट करतील आणि त्यांना बरं करतील. आणि माझ्या बायकोवर सुद्धा खूप विश्वास आहे. मला माहिती आहे माझ्या बायकोची आणि देवाची जरा एक सॉलिड सेटिंग आहे. देव म्हणेल बापरे, सई मॅडमना रागवण्यापेक्षा आपण आधी मुलांना बरं करू. सई, तुम्ही डॉक्टरांसाठी नाही म्हणताय पण ऍटलिस्ट मेडिसिन तरी घ्या. घ्याच. कोणाचा फोन आहे? हॉस्पिटल मधनं. हॉस्पिटलमधून सर, मुलं नीट असतील ना? ओ रिलॅक्स रिलॅक्स, आधी उचलू तर द्या फोन. तुम्ही सी काय झालंय? हॅलो, हा डॉक्टर बोला ना. नाही नाही नाही, झोपलो नव्हतो. यातल मी. दॅट्स ग्रेट. ओके ओके, मला डिस्चार्ज कधी देणार? दॅट्स ग्रेट. दॅट्स या. हो, मी आणि सई लगेच येतो तिकडे. हो हो हो, या सी यू. काय म्हणाले डॉक्टर? सगळ्या मुलांना शुद्ध आली आहे. खरं? हो, आणि डॉक्टर म्हणाले की सगळी मुलं स्टेबल आहेत, नॉर्मल आहेत, एकदम व्यवस्थित आहे.